शिवाजी महाराज लढत होते, कोणाच्या विरोधात लढत होते? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोणाच्या विरोधात लढत होते? हे काय जातीवाद करत होते त्यावेळेस? म्हणजे त्यांना आता 300-350 वर्ष होऊन गेले. म्हणजे ते लोक त्याच्याकरता भांडत होते आणि आम्ही लोक कशा करता भांडतोय? त्याच्याच करता भांडतोय. हे लक्षात आलं पाहिजे. हे काय कुठलाही ज्योतिषी येऊन सांगण्याची आवश्यकता नाही किंवा कुणीही मनोगत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ते लोक त्यावेळेस पासून भांडत होते. त्यांचं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण त्याच्यात गेले. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांचं रक्त सांडवलं गेलं. त्यांचे 40 दिवस हाल केले गेले. आणि आजही आम्ही लोक तुम्हाला सांगतो येऊन तुमच्यापाशी तेच बोलतोय. आणि तरी देखील तुम्ही संध्याकाळी डिबेट ऐकता की तो असं म्हणला. अरे असे म्हणणारे लोक जिथे दिसतील तुम्हाला सांगतो ते परत टीव्हीवर आलाच नाही पाहिजे. ते असं तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. आम्हाला इकडून परत फोन येतो, तुम्ही जरा 2 मिनिटं याच्यावर या टीव्हीवर त्या लाईनवरती. आम्हाला कुठेतरी मोबाईल कोणाच तरी घ्यावं लागतं. आमच्याकडे ते मोबाईल मध्ये काही नाही. मग कोणातरी सांगतो याच्या मोबाईलवर पाठवा, आम्ही समोरून येतो. मध्येच कुणीतरी एक बोकडा येतो आणि ते सांगतो ते आता माझी भिगवणच्या प्रकरणामध्ये माझं संध्याकाळी मी प्रवास तिकडून रिटर्न चाललो होतो. ते बोकडा आला तिकडून. मेरे को अभी तक पूरा मालूम नाही. अरे मालूम नाही तर बोकडा येतो कशाला भाऊ? तू त्या टीव्ही वाला सांगायचं मेरे को मालूम नाही. आणि मालूम नाही म्हणतो सुरू केलं ना परत 10-20 सेकंदामध्ये. नाही ते त्यांचं प्रेम होतं, अमुक होतं. आता याला काय त्यांनी कसं ऍफिडेव्हिट दिलं का? नाही म्हणे त्या मुलीचा दुपारी व्हिडिओ आला. काय व्हिडिओ आला? नाही म्हणे माझ्या मनाने गेली नाही. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा व्हिडिओ त्या मुलाबरोबर आला, महाराष्ट्राने पाहिल्यानंतर त्या मुलीने सांगितलं की माझं या मुलाबरोबर 9 वर्षापासून संबंध होते. आणि त्या मुलीचं वय किती होतं? 19 वर्षाचं वय होतं. म्हणजे 9 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर तिचं वय किती झालं? तुम्ही विचार करा. मग आम्ही खोटं बोलतो का? 10 वर्षाच्या असल्यापासून तुम्हाला सांगतो सागर भैया हा लव जिहाद तिथून सुरू झाला.